RCC स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे स्टील. उत्तम दर्जाचं स्टील कसं ओळखायचं ते आज आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी इंजिनियर किशोर वेताळ, फाउंडर ऑफ अशोका बिल्डस्केप. तर स्टील हे ISI ग्रेडचं असलं पाहिजे. त्याच्यावर त्या स्टीलचा ग्रेड लिहिलेला असतो. Fe 550D हा या स्टीलचा ग्रेड आहे. Fe 550D म्हणजे काय? 550 ही त्याची कॅरेक्टरिस्टिक टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे त्याच्यात ताणल्यानंतर ते किती प्रमाणात ताणलं जाऊ शकतं आणि ते तुटू शकतं. त्याचा ग्रेड म्हणजे 550 मेगापास्कल म्हणजे न्यूटन पर mm² ही त्याची स्ट्रेंथ झाली. तसेच डी म्हणजे काय? डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे त्याची लवचिकता. म्हणजे स्टील बेंड केल्यानंतर किंवा ताणल्यानंतर त्याचं जे लवचिकता असते ते दाखवलं जातं डी. त्याच्यानंतर त्याची गंजरोधक क्षमता म्हणजे किती वेळामध्ये किती पाण्यात ठेवल्यानंतर ते किती गंजू शकतं त्याची एक ती स्ट्रेंथ आपण ओळखली गेली पाहिजे. स्टीलचे मुख्य गुणधर्म म्हणजे त्याची हाय टेन्साईल स्ट्रेंथ, तसेच गंज प्रतिरोधक आहे का, तसेच भूकंप प्रतिरोधक आहे का, सिमेंटसोबत त्याचं बॉन्डिंग चांगलं होतं आहे का, या गोष्टी सर्व त्या स्टीलसोबत होत आहेत का, तर हे पाहावं लागतं. त्याच्यामुळे RCC स्ट्रक्चर करताना कोणत्या प्रकारचं स्टील वापरलं गेलं पाहिजे हे विचार करून पाहिलं पाहिजे. आणि चांगल्या क्वालिटीचं ISI ग्रेडचं Fe 550 हे स्टील तुम्ही स्ट्रक्चरसाठी वापरलं गेलं पाहिजे. कोणत्या प्रकारचं स्टील चांगलं आहे हे कॉन्ट्रॅक्टरला माहिती असते, तरी ते कॉन्ट्रॅक्टरने ग्राहकांना समजून सांगितलं पाहिजे की कुठल्या प्रकारचं स्टील स्ट्रक्चरसाठी सेफ आहे, कुठल्या प्रकारचं नाही. त्याच्यामुळे मी ग्राहकांना एवढीच विनंती करेल, कॉन्ट्रॅक्टर चांगला निवडा, तुमचं स्ट्रक्चर सेफ करा. धन्यवाद.